नमस्कार मित्रांनो. तर हा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे. कारण हा व्हिडिओ आहे माझ्या क्रिप्टो जर्नीबद्दल, जी मी लास्ट मंथमध्ये स्टार्ट केली होती. याच्यामागे मी क्रिप्टो कधी एक्सप्लोर केलं नव्हतं. कारण मला ते खूपच जास्त रिस्की वाटायचं आणि खूपच जास्त असं व्होलेटाईल वाटायचं. पण जे माझे आयडल आहेत, जे की पॉवर ऑफ स्टॉक्स म्हणजे सुभाषिस सर, मी त्यांची जर्नी बघतोय लास्ट 1-1.5 वर्षापासून, की त्यांनी किती मल्टीफोल्ड ग्रोथ अचीव्ह केली आहे क्रिप्टोमध्ये आणि त्यांनी किती जास्त प्रॉफिट अचीव्ह केलं आहे. आणि ते बघून मला वाटलं की मी देखील थोडं एक्सप्लोर केलं पाहिजे क्रिप्टो मार्केट. मग मी त्याच्यासाठी खूपच थोड्या अमाऊंटनी म्हणजेच मी अकाउंटमध्ये टाकले फक्त 10,000 आणि त्याने ट्राय केलं क्रिप्टो ट्रेडिंग. तर मी फक्त 3 इन्स्ट्रुमेंट्समध्ये ट्रेड केलं, जे की आहे बिटकॉइन, इथेरियम आणि गोल्ड. आय डोंट थिंक लास्ट महिन्यामध्ये मी गोल्डमध्ये कुठला ट्रेड घेतला पण आहे. म्हणजे 2च म्हणजे बिटकॉइन आणि इथेरियम. तर बेसिक गोष्टी होत्या जे मी फॉलो केल्या. एकच कोर फिलॉसॉफी मी फॉलो केली आहे, की रिस्क टू रिवॉर्ड रेशो. म्हणजे जर मी ₹1 रिस्क करतोय तर ॲटलीस्ट 2 किंवा ₹3 प्रॉफिट मी कमवणार. बाकी मला टायमिंग, कधी ट्रेड करायचं, क्रिप्टो मार्केट कसं चालतं, बिटकॉईनचं बिहेवियर कसं आहे, इथेरियमचं बिहेवियर कसं आहे, हे मला काहीच आयडिया नव्हती. मी फक्त एक गोष्ट फॉलो केली, ती म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो. आणि फक्त त्याच्या बेसिसवर मी राहिलो आहे प्रॉफिटेबल. तर चला जाऊया डायरेक्ट इथे प्लॅटफॉर्मवर आता. तर हा ब्रोकर आहे शार्क एक्सचेंज, जो पॉवर ऑफ स्टॉक्सवाले म्हणजे सुभाषिस सर देखील यूज करतात. आणि मी त्यांच्या थ्रूच हे अकाउंट ओपन केलं होतं. कारण खूपच एक चांगला प्रोग्राम हा ब्रोकर हे करतो आहे, की यांच्याकडे रिबेट प्रोग्राम आहे. रिबेट प्रोग्राम म्हणजे जर तुम्ही ₹1 देखील प्रॉफिट कमवला पूर्ण महिन्यामध्ये, तर जी काही फी लागली आहे तुम्हाला ती तुम्हाला परत भेटणार. तर बघू शकता की पहिल्या मंथमध्ये मी प्रॉफिट कमवला आहे ₹4,500 आणि फी लागली होती अराउंड ₹2,800. तर याच्यामध्ये जी-एस-टी वगैरे देखील होतं. पण जर मेकर आणि टेकर फी बघितली, जी की होती ₹2,500, ती मला परत भेटली आहे. तर याच्यासाठी मी हा प्लॅटफॉर्म चूज केला. कारण क्रिप्टो म्हटलं की पहिली गोष्ट डोक्यात येते ते म्हणजे चार्जेस. आणि इथे माझं काम होतं फक्त प्रॉफिटेबल राहायचं. मग भले ते ₹1 असू दे. मला मग याची गॅरंटी होती की जी माझी फीज आहे ती मला परत भेटणार आहे. मग तुम्ही याच्यामधून आणि ही जी फीज आहे, ही तुम्ही विथड्रॉ देखील करू शकता, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्रॉफिटेबिलिटीसाठी हे हर महिन्यामध्ये यांची एक चॅलेंज असते 30 डेज चॅलेंज. जर तुम्ही प्रॉफिटेबल राहिला तर हे तुम्हाला सर्टिफिकेट देतात. हे आपण सर्टिफिकेट डाउनलोड करूयात. हे बघा, हे आहे माझं सर्टिफिकेट, की यांनी दिलं आहे शार्क एक्सचेंज 30 डे चॅलेंज सर्टिफिकेट, जे की मला फर्स्ट टाईम भेटलं आहे फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2026. तर हे आपल्याला असंच मोटिवेट राहायला पण खूप फायदेशीर ठरतं आणि आपली फीस देखील खूप वाचते. तर हा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंग ट्राय करायचं तर खूपच छान आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली देखील आहे. तर हे होतं माझं प्रॉफिट अँड चला आता आपण बघूयात प्रॉफिट अँड लॉस डॅशबोर्ड. तर हा आत्तापर्यंतचा प्रॉफिट आहे, हा इग्नोर करा. आपण बघूयात चला कस्टम डेट, जे की आहे 1 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत. तर हे आपण बघू शकता की हा प्रॉफिट आहे, हा आफ्टर फीज आहे. तर इथे बघा आता माझं ॲव्हरेज प्रॉफिट आहे ₹450 आणि ॲव्हरेज लॉस आहे ₹320. म्हणजे आपण ॲटलिस्ट मोर दॅन 1.5 आरचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो कॅप्चर केला आहे, जो की महिन्यामध्ये खूपच चांगला आहे. आणि खाली आपण बघू शकता की विन रेट आहे माझा 52% फक्त. म्हणजे मी 10 ट्रेड जर घेतले त्यापैकी माझे 5 बरोबर आहेत, 5 चुकलेत. पण मी प्रॉफिटेबल का राहिलो आहे? फक्त आणि फक्त रिस्क टू रिवॉर्ड रेशोमुळे. तर भले चार्जेस जास्त असू द्या, जर तुम्ही एक कोर फिलॉसॉफी फॉलो केली, जे सुभाषिस सर नेहमी सांगतात, की तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड जास्त ठेवा. म्हणजे जर तुम्ही एवढं रिस्क करताय तर ॲटलीस्ट टार्गेट इकडे असू द्या. म्हणजे तुम्हाला चार्जेस वगैरेचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. मग मी देखील तेच केलं आहे. कारण मला देखील माहीत नव्हतं की टायमिंग कुठल्या टाईमला ट्रेड केलं पाहिजे, कसं ट्रेड केलं पाहिजे. मला तर ऑर्डर पंच करायची कशी ते देखील माहीत नव्हतं. पण मी त्यासाठीच कमी फंडने ट्राय केलं, कमी फंडने स्टार्ट केलं आणि अक्षरशः मी सुरुवात ₹100च्या रिस्कने केली होती. मग हळूहळू रिस्क मी 300-400पर्यंत घेऊन गेलो पहिल्या महिन्यामध्ये. करंटली माझी रिस्क आहे ₹700 ते ₹800 आणि मी अशीच हळूहळू रिस्क वाढवत जाणार आहे क्रिप्टोमध्ये. कारण क्रिप्टोचा बिहेवियर आणि मार्केट
मुवमेंट थोडी मला सूट करते असं मला वाटतं आहे आणि मी क्रिप्टोमध्ये असंच हळूहळू ग्रोथ करणार आहे इथून पुढे देखील. तर हा होता माझा पहिल्या मंथचा क्रिप्टो परफॉर्मन्स, ट्रेडिंग परफॉर्मन्स. तर इथून पुढे देखील मी असेच व्हिडिओज क्रिप्टोमध्ये देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मग तुम्हाला जर इंटरेस्ट आहे क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये तर तुम्ही लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्या थ्रू तुम्ही अकाउंट उघडू शकता आणि तुम्ही फक्त एक छोटं टार्गेट ठेवायचं आहे की फक्त आपल्याला ₹1 प्रॉफिट कमवायचं आहे. तरी देखील तुम्हाला तुमची फी परत भेटणार आहे आणि जे की खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला चार्जेसची पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर चला मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहे इथून पुढे देखील. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.